झालं बंद झालं मी तिथं मामापाशी जाणार ना मी दिसते का बघ होय दिसतोय की. हातच लावला तो
अरे चैतन अलीकडे घे जरा माईक. चौऱ्याच्या बाळानंद गुणरावच्या लेकर देवा सत्यवान राजाला आनंद वाटला जीवाला बरं का. आनंदाच्या भाला देवा 51 रुपयाचा धर्म देवा अशा भक्तिवान राजाला सुद्धा आपण देवदाया देवा भक्ताला अरे पहिला माल झाल्या धरणे
सावित्रा लेकीला मह्याचा बलहाल कोण नाही म्हणून देवाला लेकीच्या छंदामध्ये आणि भक्ताच्या छंदामध्ये आणि आपल्या लाडक्या लेकीला मायाचं बनाल कोण नाही, सखा भाऊ नाही, पाठीची बहीण नाही, काकी नाही, मावशी नाही. म्हणून अशी एक वसरी टाकली द्वारकीचा देव भक्ताच्या छंदामध्ये ह्या पानं बांधून हिंडत फिरत यावा. कुरुघर विठ्ठलानी बिरदेवा दया आणि घर गावाला आणि घर गावामध्ये ओळख नाही पळख नाही. हो या तर काढलेल्या पटलेला काय लागले तर बोलायला देवा. तुकर या अनगर गावाला हो गावच्या करतेला त्या काह्याने म्हटला हे पाटील बुवा त्याने चालेल तो जाता गे हो बरोबर आहे. आणि काह्याने म्हटला विठ्ठलानी बिरदेवा द्वारकीचा देव हो बोलत्या पहिल्या सतीवाला त्या अनगर गावाला त्या बळी बाळाला झोपतोय इथं ये. काय लागलं होतं गोविंद देव बोला त्या वेळेला हे पाटील बुवा एक येतं इथं एक मांडीवर. आम्हाला या लांडे चौकाराचा वाळा हा तर जावा की आता लांडे चौकाराचा वाळा जावा. तुम्हाला लांड्या सरकाराचा वडा दावायचा म्हणता अहो लांड्या सरकाराचं जर नाव घ्यायला सुद्धा आम्हाला भ्या वाटतंय म्हणता लांड्या सरकाराचा वडा दावा अहो जरा दमानं बोला की हा गावकर देव पाटील बुवा आम्हाला राणे सरकाराला वाला आमच्या तुझ्यापाशी काही काम नाही पाटील बुवा तुम्हाला वाडा दावायचा म्हणता हो बाबानं वाडा दावायचं म्हणजे काय असं का तुम्हाला चौकात कोण सांगितलं वाडा दावील का आनंद मराला मांडायला मांडायला
ऐकाय लक्ष द्या भक्ताच्या नावाला धनश्रीताई नावाच्या आहे ते आम्हाडे गावाच्या हनुमंतरावच्या लेकीनं देवा वाघमाड्याच्या वाहन देवा गादीवर आनंद वाटला बरं का 101 रुपयाचा धर्म केला अशा लहान बाजूला सुद्धा पुन्हा आशीर्वाद देऊ बरं का अरे जरा भक्तिवान मला आशीर्वाद पुन्हा भगवाईला मुराद काम नाही पाटील बुवा आले भिक्षुकाची चिंता कुणाला गावच्या पाटलाला काय म्हणता पाटील बुवा तुम्ही काय म्हणता आले भिक्षुकाची चिंता गावच्या पटलाला मध्ये ह्या पटलाला तुमची लग्न फिग्न करून द्यावी आमचे दोघांचे लग्न. अरे बाबा बघ निर्देवा. पाटील किती लागला गर्भाच्या भरामध्ये बोलायला त्याला गर्वला चालला देवा पाठवा मला कसं वाटलं तुम्ही म्हणलं आले भिक्षुकाची चिंता गावच्या पटलाला आले बसायची काय लग्न फिग्न करून द्यावी पाटील बुवा चांगल्या चांगल्याची जमानती आमची लावून द्या रे बाबा. नाही मग मला वाटलं होतं सर ए पाटील बुवा आले भिक्षुकाची चिंता गावच्या पाटलाला म्हणजे असं पाटील बुवा शेरभर शिदाच्या शेरभर शिदा आम्ही घेऊ आणि तुमच्या चावडीला जाऊ दोघ जण म्हणतो एक पानखा पाडू आणि पानखा भाजू आणि दोघ जण म्हणतो एकटा वाजू आणि जाता जाता तुमच्या अनगर गावाला आशीर्वाद देऊन भरण्या खेळायला निघून जाऊ पाटील बाबा. अरे पट्टे शेरभरशीदा जर असं आले वसायला वाटत बसलो तर मला गावातनं बाहेर निघून जावं लागेल आहे सगळी संपत्ती धन संपत्ती विकून जावं लागेल सगळं गाव जरी इकलं तर मला पुरायचं नाही असा शेरशेर शिदा जर आल्या गोसाव्याला दिला तर तुम्हाला काय करावं लागेल गाव सोडून जावं लागेल कशाला राहता गावात मग ह्या असं जर शेरशिदा वाटीत बसलो अरे आम्ही जर भिक्षुक जर जगू वाटत नाही कशाला गावात राहता तुम्ही आपण सगळं भिक्षुक किती येते आणि किती नाही त्याला माप नाही पाटील बाबा लांड्या सावकारचा वाडा नाव म्हणलं तर लाडा हेकत हाणायला लांड्या सावकार पहिला होता या गावाला राहायला हो आता त्याच्या घरादारात माती सुद्धा नाही त्या देवा सावकाराच्या माती सुद्धा कपाळाला लावली म्हणतात नाही पण पाटील बाबा आमचं सावकारापाशी काम नाही म्हणून हे काम सांगितलं तुम्हाला म्हणून सांगतो तुम्हाला हो सकाळचा पराया हरीचे रे वारा.
ज्ञानेश्वर गावाचं तसं नाव सुदर्शन नावाचं. तसंच सुदर्शनराव रावराव नावाचं माहेश्वर गावाचं. तसंच ज्ञानेश्वर गावाचं मामा पैसे द्या जा पैसे वड्याच्या वळणाला. भक्तिवान राजाला आनंद वाटला बायका रुपयाचा धर्म करा. अशा भक्तिवान राजाला सुद्धा आपण आशीर्वाद देऊ बरं का सच्चेंद्रराव नावाचं आणि तसंच रुपाताई नावाच्या. तसंच रुपाताई नावाच्या धनश्रीताई नावाच्या. हो हनुमादेवाच्या लाडक्या लेकी नवरिका. असं छकुलीताई नावाच्या. अशा चौघीजणी मिळून देवाच्या चैतन्य. अशा भक्तिवान राजाला सुद्धा आपण आशीर्वाद देऊ बरं का जय भक्त आशीर्वाद म्हणगी धनगर तुझं एक गाणं मिळून देवाचा नगरिया.
तहसील राजाला सुद्धा आनंद वाटला बरं का दोघं जण भाऊ होऊन आले त्या मालेगावला आनंद वाटतोय त्यांच्या आजीला देवा म्हणून करताना आनंदाच्या भरात देवा 101 रुपयाचा दान धर्म केला अशा भक्तिवान राजाला अशा आशीर्वाद भावाच्या जोडीला काय आशीर्वाद देणार देवा अशा भावाच्या जोडीला आशीर्वाद कसा द्यायचा भंडारे देवा अनगर गावामध्ये मोत्यात कुणाला त्या कायड्या पाटलाला पाटील बुवा पाटील बुवा काय सांगायचं पाटील बुवा तुम्हाला तुम्ही काय म्हणता गावच्या पाटलाला का तुम्हाला हायर करावात का हायर करावं तुमची लग्न करून द्या म्हणलं आले वसायची आमचे लग्न करून द्यावं ते तुम्ही तसं म्हणलं आले वसायची चिंता गावच्या पाटलाला मग पाटलानं काय करावं नेमकं अरे बाबा मला पण गावचे पाटील बुवा गावच्या पाटलाला काय करावं ते सांगतो तुम्हाला खरं सांगून द्या आता पाटील बुवा शेरभर शिदा द्या आम्हाला हो शेरभर शिदा घेऊन तुमच्या चावडीला जाऊ बर पानग पाडू पानग भाजू दोघ जण बंधू एक ढाबा देऊन जाता जाता तुमच्या अनगर गावाला आशीर्वाद देऊन जाऊ एवढंच गावच्या पाटलाला आमच्यासाठी करावा वस आमच्या अनगर गावात गवलं तुम्हाला दुसरं गाव गवलं नाही 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 बरं आला बरं हे वसाई म्हणून एक सांगतो तुम्हाला काय सांगतो बाबा शिरभरशीला काय देणं व्हायचं नाही बाबानो पण सकाळचा पारा हरिचंद्र वारो सकाळच्या पाऱ्यात बाया पोरं घरोघरी राहते ती 5 पदराची जुळी करा जर तुम्हाला या अनगर गावामध्ये बसला तर जर कोणी दिला तर त्याचं घर गावाच्या बाहेर काढील त्याला या गावात राहून द्यायचो नाही पटुशा उभ्या घालता का मला दादा इथं काहीतरी बोलायला पाटील पाटलाला कसं ती म्हणजे सरवणाऱ्या महिला गवत खाऊन कसं बैल डरकतो तसं वाटायला लागले तसा पाटला डर मला काही काय असलं तसलं बसावे नव्हतं किंवा भिक्षू म्हणून महाराज त्याची काय 400 पूर्ण झाली काय म्हणून तर 32 लावली म्हणून तर लावले आता बुवा महाराज तुम्हाला अनगर गावात बसला तर कोण देणार नाही जर तुम्हाला इथं जर जेवायचं असेल तर असं मी सांगतो ती मार्ग निवडा तुमचा मार्ग सांगा आता पाटील बुवा एक वसावे हो जोगड्या हो हो ध्यानात येतं का मी काय बोलतोय ते? सगळं होऊन जोगडे हो लय लागले ह्याला झाले बाबा बसापेक्षा लय झालं पाटील लय. म्हणजे पाटील लय हा. गर्वानं हे बुवा महाराज सकाळचा बरा हरिचंद्र वारा घरोघरी घरी बाया पोरं राज्यात ह्या वेळेला
एकाच्या पायाला 5 पदराची झोळी करा असं घरोघर दारोदार जा आलं बघा आहा. चिमड चिमड तुमच्या झोळ्या भरतेल्या हो हो आणि चिमड चिमड तुमच्या झोळ्या भरल्यावर गावाच्या वरतात चौपुल्याची हिर आहे असं त्या हिरीवर जा दोघं जण बंधू पानग पाढा पानग भाजा आहा. दोघं जण बंधू एक ठेवा शेवा असं कोसाई हो आणि जाता जाता आमच्या घरगावाला मोठा आशीर्वाद सोडून जावा पाटील बुवा सांगतो तुम्हाला दारू भिक्षा मागणारा कोसावी नाही आम्ही आता ह्या जर